नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक 2चा पुणे पोलीस शिपाई भरतीचा म्हणजे 2019 सालची जी जाहिरात होती तर त्याचा पुणे SRPFचा गट क्रमांक 2चा 7/9/2021 या दिनांकाला झालेला जो पेपर होता तर तो आपला स्पष्टीकरणासहित सुरू आहे। तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये याचा आपण पार्ट 1 पाहिला होता, त्यामध्ये सुरुवातीचे 25 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत, तर ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट 2 पाहणार आहोत। यामध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया ते आजच्या या आपल्या पार्ट 2 मधील प्रश्न पहिला। तर इथे प्रश्न क्रमांक 26 तुम्ही पाहू शकता। तर इथे काय दिलेलं आहे तर 4 पदं दिलेली आहेत। मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2 नंबरला काय दिले पोलीस उप अधीक्षक, 3 नंबरला पोलीस नाईक व 4 नंबरला काय दिलेलं आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक। तर आता ह्यांनी काय सांगितलं आहे तर यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम लावायचा आहे, म्हणजे कमीपासून ते जास्त म्हणजे प्रमोशन कसं होतं हे आपल्याला इथे लावायचं आहे। तर आता सुरुवातीला काय येणार आहे ते तर इथे पोलीस नाईक जे आहे तर ते पहिल्यांदा येईल, काय पोलीस नाईक हे 1 नंबरला येणार। त्यानंतर काय येणार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पोलीस सब इन्स्पेक्टर, म्हणजे सहाय्यक असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे APSI म्हणतो त्याला आपण, म्हणजे हे 2 नंबरला येईल। त्यानंतर काय येणार तर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे काय येणार API येणार, काय येणार API। आणि त्यानंतर काय होतं पोलीस उप अधीक्षक, म्हणजे त्याला आपण DYSP देखील म्हणतो, म्हणजे असे हे पदांचा क्रम आहे, म्हणजे CADB याप्रमाणे हे योग्य आन्सर येणार आहे, म्हणजे याचा क्रम येणार आहे। पहिल्यांदा पोलीस नाईक, त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि शेवटी पोलीस उपअधीक्षक, म्हणजे असा चढता क्रम याचा लागतो। तर कशामध्ये दिले तर CADB। तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन B मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं याचं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे, म्हणजे दक्षिणेतील विचारलेलं आहे। तर दक्षिणेचं रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे भारताचं तर ते चेन्नई या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन B जे आहे ते आपलं आन्सर असेल। तर दक्षिण मध्य जर विचारलं तर ते सिकंदराबाद येईल, दक्षिण मध्य। आणि मुंबई जे पश्चिम रेल्वेचं आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे 2 आहेत मुंबईला विभाग। तर ते आपल्याला विचारले दक्षिण रेल्वेचे मुख्यालय तर ते चेन्नई या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न, तर आता गणितावरती आधारित हा प्रश्न आहे। तर काय दिलेला आहे एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात, जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल। म्हणजे 12 कामगार होते तेव्हा 8 दिवस लागत होते, आता 12 मध्ये 4 वाढले म्हणजे आता किती 16 कामगार झाले, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे आपल्याला विचारलेलं आहे। तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर काय दिलेलं आहे एक घर 12 गवंडी 8 दिवसात करतात, म्हणजे इथे W1 एक घर, M1 म्हणजे 12 गवंडी आणि D1 म्हणजे त्यांना लागणारे दिवस। तर आता इथे काय झाले ते 4 गवंडी वाढले, म्हणजे आधी 12 होते आता किती झाले 16 गवंडी झाले, म्हणजे घर तेच बांधायचं आहे, म्हणजे W1 = W2 असणार, याचा काय फरक पडणार नाही। तर आता इथे गवंडी 12 होते हे 16 झाले, म्हणजे M2 बरोबर 16 आणि D2 बरोबर हे आता X म्हणजे D2 आपण म्हणूया। तर ते किती दिवस लागतील आपल्याला काढायचं आहे। तर फॉर्म्युला काय असतो M1 D1 बरोबर M2 D2 हा फॉर्म्युला असतो। M1 किती आहे 12, D1 आहे 8, M2 आहे 16, D2 आपल्याला काढायचं आहे। तर आता हे 16 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल, म्हणजे 12 गुणिले 8 भागिले 16, 12 8 96 आणि 96 भागिले 16 जर केलं तर 16 1 16, 16 संग 96, म्हणजे काय येतं 6 येतं, 6 म्हणजेच D2 येईल। म्हणजे 12 गवंड्यांना 8 दिवसात जर ते काम करत असतील तर 16 म्हणजे त्यामध्ये 4 वाटले म्हणजे 16 गवंड्यांना ते काम ते 6 दिवसात संपवतील, म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन C मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, तेच आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 29। तर आता काय दिलेलं आहे ते तुम्ही इथे पाहू शकता। तर प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे, तर प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे तर ते एक प्रकारचं भाववाचक नाम आहे। प्रामाणिकपणा म्हणजे ते आपण दाखवू शकत नाही, म्हणजे ती भावना आहे आपल्या,
म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रामाणिकपणा हे एक प्रकारचं भाववाचक नाम आहे. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 30. तर काय दिलेलं आहे ते, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना टिंबटिंब म्हणतात. म्हणजे सर्व अवयवाकडून रक्त जे आहे तर ते वाहून आणून हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम कोणाद्वारे केलं जातं, तर ते शिरांद्वारे केलं जातं. आणि हृदयाकडून जे आपल्या सर्व अवयव जे आहेत तर त्यांकडे पोहोचवण्याचं जे काम आहे तर ते रोहिणी करतात. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, तर धमन्या म्हणतो. म्हणजे धमन्यांचे काम काय असतं, हृदयाकडून शरीराकडे रक्त पोहोचवणे आणि सर्व शरीरातून गोळा करून रक्त हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम हे शिरांचं असतं. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 31. लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्यावेळेस म्हणजे हे पुस्तक आणि त्याचे लेखक असे प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीला तुम्हाला विचारले आहेत. त्यामुळे जे महत्त्वाचे जे लेखक आणि त्यांची जी पुस्तके आहेत तर ते तुम्ही पाठच करून ठेवा, कारण 1 मार्क तुम्हाला यावर हमखास भेटून जाईल. तर लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे पुस्तक आहे तर ते ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. कोणाचं आहे? तर ते राकेश मारिया यांचं आहे. लेट मी से इट नाव म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 32. तर काय दिलेलं आहे ते, हेट हा शब्द 8175 असा लिहिल्यास लव हा शब्द कसा लिहाल? आता HATE, तर एचसाठी काय घेतले, म्हणजे एच किती नंबरला असतं? 8 नंबरला असतं, म्हणून 8 घेतले. ए किती नंबरला असतं? 1 नंबरला असतं. टी आता उलटं जर पाहिलं तर ते किती नंबरला असतं? 7 नंबरला असतं. आणि ई 5 नंबरला असतं. मग त्यांचे अंक घ्यायचे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर एल किती नंबरला असतं? 12 नंबरला असतं. ओ 15 नंबरला असतं. तर आता सुरुवात 12 आणि नंतर 15 असणार. आता इथे एकच पर्याय, बाकी तुम्हाला काढायचीही गरज नाही. म्हणजे सुरुवात 12 होणारा एकच पर्याय दिसतोय, म्हणून इथे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. चिकनगुनिया होण्यासाठी खालीपैकी कोण कारणीभूत आहे? म्हणजे कशामुळे चिकनगुनिया होतो? तर आता त्याचं आपल्याला कारण, तर कोरोना विषाणू तर नाही, सार्स रोग किंवा कोरोना व्हायरस ह्याचा तर काय संबंध नाही. HIV विषाणूचा पण काही संबंध नाही आणि दूषित पाण्याचा पण काही संबंध नाही. पण चिकनगुनिया होण्यासाठी काय, एडिस इजिप्ती म्हणजे या प्रजातीतील जो डास असतो तर तो डास चावल्याने काय होतो, चिकनगुनिया होतो. म्हणूनच ऑप्शन सी जे आहे तर एडिस इजिप्ती डास हे एक कारण आहे चिकनगुनिया होण्यासाठी. ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 34. तर काय दिलेलं आहे, तर रक्तगटाशी संबंधित हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? म्हणजे कमी म्हणजे प्रमाणात आढळतो तो, म्हणजे जास्त प्रमाणात न आढळणारा रक्तगट कोणता आहे, तर तो ओ. म्हणजे रेअर, खूप रेअर जो रक्तगट आहे तर ओ. हे आपला ॲन्सर असणार आहे. तर तुरळक रक्तगट आहे ऑप्शन डी ओ. पुढील प्रश्न पाहूयात. 11 मार्चचा वर्ग आणि 11चा वर्ग आणि 7चा घन, थोडं करेक्शन करा. 11चा वर्ग आणि 7चा घन यांची बेरीज किती आपल्याला काढायची आहे. तर 11चा वर्ग किती असतो? 121. 7चा घन किती असतो? 343. यांची आपल्याला काय करायचे, बेरीज करायची आहे. 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, किती आली? 464. तर इथे तुम्हाला कशामध्ये दिले आहे? ऑप्शन सी मध्ये दिलेले आहे. तेच आपलं ॲन्सर असेल. तुम्ही किमान 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 20 पर्यंतचे घन हे पाठच करून ठेवा. म्हणजे तुमचा वेळ देखील परीक्षेमध्ये कमी लागेल तुम्हाला. पुढील प्रश्न पाहूयात. आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती आहे? तर आता आंध्र प्रदेशचे म्हणजे जेव्हा 2014ला सांगितलं की 10 वर्षापर्यंत हैदराबाद ही राजधानी राहील, पण आता 2024 झाले. म्हणजे 2014ला तेलंगणा जे राज्य निर्माण झालं तेव्हा दोन्ही राज्याची राजधानी एकच होत्या, हैदराबाद होत्या, आंध्र प्रदेश व तेलंगणाची. पण 10 वर्षे नंतर ही राजधानी कोणाची होणार आहे हैदराबाद? तर ती तेलंगणाची होईल. तर आत्ता 2024 म्हणजे आता आंध्र प्रदेशची नवनियुक्त राजधानी तर कोणती केलेली आहे? तर ती अमरावती केलेली आहे. पण सध्या जर तुम्ही पाहिला आता 2024ला तर त्याच्या 3 राजधानी आहेत. म्हणजे अमरावती एक आहे, विशाखापट्टणम एक आहे आणि तिसरी म्हणजे कोणती? कुर्नूल एक आहे. पण त्यावेळेसच्या ह्या प्रश्नानुसार याचं उत्तर काय असणार आहे? तर ते अमरावती असणार आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दल थोडी माहिती. तर 31 जानेवारी 2023ला मुख्यमंत्री जे जगनमोहन रेड्डी होते त्यांनी
विशाखापट्टणम ही एक आंध्र प्रदेशची नवीन राजधानी घोषित केली होती. त्याप्रमाणे अजून जर तुम्ही पाहिलं तर 3 राजधान्या कोणकोणत्या होणार होत्या? अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल. हे देखील लक्षात ठेवा. पण त्यावेळच्या प्रश्नानुसार आपलं अमरावती हे आन्सर असणार आहे, म्हणजे आंध्र प्रदेशची राजधानी. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37 काय दिलेला आहे? राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ लावा. तर आता म्हण जेव्हा तुम्हाला दिलेली असते म्हण, तर त्यातील जे शब्द असतात दिवाळी म्हणा, आता ते जसे कोणत्याही त्याच्या अर्थामध्ये येत नसतात. आता राजाला दिवाळी काय माहीत, राजाची दिवाळी रोजचीच असते, तर राजा शब्द आला, हे कट करून टाका. श्रीमंतांना दिवाळी, आता दिवाळी हा शब्द आहे, हे आला, हे देखील कट करून टाका. श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही. ते 3 नंबरला काय? रोजच्याच गोष्टीची नाविन्य वाटत नाही. तर हे याचं योग्य आन्सर आहे. रोज जी गोष्ट घडत असते तर त्याचं आपल्याला काय वाटतं का? नाही. रोजची गोष्ट जर तीच घडत असेल नित्यनेमाने तर त्याची नवीनपणा आपल्याला काय वाटत नाही. आणि डी मध्ये काय दिले? सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात. हे याचा आन्सर नाही, तर ऑप्शन सी मध्ये दिले तेच त्याचं योग्य आन्सर आहे. राजाला दिवाळी काय माहीत, म्हणजेच रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही, हे याचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38 काय दिलेला आहे? 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतात? तर 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. तर तो जो दिन आहे 30 जानेवारी, तर तो हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. म्हणजे दिवस जे आहेत महत्त्वाचे हे देखील तुम्ही पाठच करून ठेवा, कारण त्यावरती देखील तुम्हाला हा प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्याप्रमाणे युवक दिन जो आहे तर तो कधी असतो? 12 जानेवारीला असतो. पर्यावरण दिन कधी असतो? तर ते तुम्हाला कमेंट करून सांगा. पण सर ठीक आहे, मी सांगतो याचं 5 जूनला पर्यावरण दिन असतो. पण सद्भावना जो दिन असतो तो 20 ऑगस्टला असतो. हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे युवक दिन 12 जानेवारी, पर्यावरण दिन 5 जून आणि सद्भावना दिन 20 ऑगस्ट आणि 30 जानेवारी जो आहे तर तो हुतात्मा दिन. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39 18 बिस्किटांचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुडे तयार होतील? तर आता इथे काही एका पुड्यामध्ये 18 बिस्किट आहेत, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? ह्या 3636ला काय करावं लागेल? 18ने भागावं लागेल. तर आता काय जण काय करतात? 18 दोन्ही 36 आणि इकडे 18 दोन्ही 36 करतात आणि डायरेक्ट 22 आन्सर लिहून टाकतात. पण इथे 18 सुरुवातीला जो 18 दोन्ही 36 जर भाग गावला तर परत शून्याचा एक भाग लावायला लागतो, तरच वरचं 3 आपण आणि 6 घेणार खाली. नंतर म्हणजे 202 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. म्हणजे 18 बिस्किटांचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे एकूण 202 बिस्किट पुडे तयार होतील. तर कशामध्ये दिले? ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. हेच याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न तर हा प्रश्न क्रमांक 40 आहे, गणितावरती आधारित, म्हणजे रांगेवरती आधारित आहे. म्हणजे एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा आणि उमेश उजवीकडून 12वा आहे. म्हणजे विजय व उमेश यांचे स्थान दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली. म्हणजे उमेशच्या जागी विजय आला, विजयच्या जागी उमेश गेला. तर विजय डावीकडून 22वा येतो. मी स्थान बदल केल्यानंतर तर पुढे काय म्हणले त्यांनी? तर रांगेत किती मुले आहेत आपल्याला हे काढायचं आहे. तर कसं आपण काढतो हे? तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर समजा विजय जर इथे असेल, समजा विजय, मग त्याचा कितवा नंबर आहे? डावीकडून 7वा नंबर आहे. मग त्याच्या डाव्या बाजूला किती असणार आहे? तर 6 मुले असणार आहेत त्याच्या डाव्या बाजूला विजयच्या. त्याप्रमाणे उमेश उजवीकडून त्याचा 12वा नंबर आहे. मग उमेश जर इथे असेल तर त्याच्या उजवीकडे आता किती मुलं असणार आहेत? उजवीकडून 12 म्हणल्यावर त्याच्या उजवीला एकूण 11 मुलं असणार आहेत, म्हणजेच तो 12वा येईल. तर आता त्या दोघांनी जागेची अदलाबदल केली. म्हणजे उमेश जो आहे तर तो विजयच्या ठिकाणी आला आणि विजय जो आहे तर तो उमेशच्या ठिकाणी आला. म्हणजे आता परत आता हे जर असं झालं तर त्यांनी काय दिलंय? विजय जो आहे तर तो जागेची अदलाबदल केल्यानंतर त्याचा डावीकडून 22वा क्रमांक आहे. तर रांगेतली मुलांची संख्या काढायची आहे. तर विजयचा जर रांगेतून डावीकडून 22वा असेल तर त्याच्या डावीकडे एकूण किती मुले असणार आहेत? तर एकूण 21 मुले असणार आहेत. म्हणजे आणि तो एक 22वा. आणि इथे उमेश काय दिलता? उजवीकडून 12वा आहे. मग त्याच्या उजवीकडचे आहे असे 11 राहणार इथे. हे 11 आणि हे 21 किती झाले? 32 आणि हा एक विजय किती झाले? 33. म्हणजे रांगेत एकूण किती असणार आहेत? तर 11 अधिक 1 अधिक 21 म्हणजे एकूण 33 जे मुले आहेत तर ते या रांगेत असणार आहेत. म्हणजे आपला आन्सर काय असेल?
तर ते ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर त्या रांगेत एकूण 33 मुले असतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41 काय दिलेला आहे? 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021चे ठिकाण कोणते होते? तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर 94 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते तर ते त्यावेळेस नाशिक येथे पार पडलेलं होतं. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ह्याचं ॲन्सर असणार आहे. तर आता सध्याचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे तर ते कितवं आहे? तर ते 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. तर त्याबद्दल थोडी आपण माहिती इथे पाहूयात. तर आता सध्या जर तुम्हाला जर काय विचारते 97 बद्दल विचारू शकतात. म्हणजे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर आज या संमेलनाचा शेवट दिवस आहे. म्हणजे 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत हे झालं, हे देखील लक्षात ठेवा. ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. रवींद्र शोभणे हे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर हे जे संमेलन होतं तर ते अमळनेर ह्या ठिकाणी झालेलं होतं. अमळनेर जळगाव या ठिकाणी. तर सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह विद्रोही साहित्य संमेलन देखील आयोजित करण्यात आलं आहे. त्याच्याबरोबर विद्रोह साहित्य संमेलन देखील आयोजित करण्यात आलं होतं. म्हणजे अमळनेर या ठिकाणी हे झालेलं आहे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. व त्याचे अध्यक्ष कोण होते? तर रवींद्र शोभणे होते. आणि त्याची तारीख किती? 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या दरम्यान हे झालेलं आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. तर आता प्रश्न बुद्धिमत्तेवरती आधारित आहे. तर इथे कोड वर्ड दिलेला आहे. 4 कशासाठी वापरला आहे? बी साठी वापरला आहे. 2 कशासाठी वापरला आहे? ए साठी वापरला आहे. 0 कशासाठी वापरला आहे? एल साठी वापरला आहे. 8 म्हणजे ओ साठी 8 वापरलेला आहे. आणि 6 जो आहे तर तो एन साठी वापरलेला आहे. तर आपल्याला 840260 यासाठी काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे. 840260. तर 8 साठी कोणता आहे? तर तुम्ही इथे पाहिलं तर ओ, सुरुवात ओ ने होणार आहे. 4 साठी कोणता आहे? तर इथे 4 साठी बी दिलेलं आहे. नंतर काय येईल? बी येईल. त्याप्रमाणे 0. आता 0 साठी काय घेतलेलं आहे त्यांनी? तर इथे एल घेतलेला आहे. म्हणजे ओ बी एल आलं. त्याप्रमाणे 2 साठी काय घेतलेलं आहे? तर ए घेतलेला आहे. म्हणजे इथे ए येणार. त्यानंतर 6 साठी काय घेतलेलं आहे? तर एन घेतलेला आहे. इथे एन येईल. आणि शेवटी काय राहिलं? 0 ओ. ओ साठी काय घेतलेलं आहे त्यांनी? एल घेतलेला आहे. म्हणजे ओ बी एल ए एन एल कशामध्ये दिले? ऑप्शन बी मध्ये दिले. तर तेच तुमचं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर हा करंट अफेअरशी संबंधित प्रश्न आहे त्यावेळेचा 2021चा. तर काय दिले? सन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खालीलपैकी कोणता खेळ प्रकारात पदक मिळाले नाही? म्हणजे टोकियो जे ऑलिम्पिक झालं होतं 2021 म्हणजे 20ला जे होणार होतं पण ते कोरोना आल्यामुळे 21ला झालं. कुठे झालं? तर ते जपान या ठिकाणी झालं होतं. तर आपण हॉकीमध्ये मेडल जिंकलेलं होतं, बॅडमिंटनमध्ये जिंकलेलं होतं, भालाफेकमध्ये तर एकमेव जे सुवर्ण पदक होतं तर ते या भालाफेकमध्ये मिळालेलं होतं. म्हणजे कोणी मिळवलेलं होतं? तर ते नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये एकमेव ऑलिम्पिकचं आपल्याला 2021 मध्ये मिळाले होतं गोल्ड मेडल. म्हणजे एकूण पदके किती मिळाली होती आपल्याला त्यावेळेस? तर 7 पदके मिळाली होती. म्हणजे 1 गोल्ड, 2 जे आहे तर ते सिल्वर आणि 4 जे आहे ते कांस्य. म्हणजे 1 आणि 2, 3 आणि 4, 7 म्हणजे याप्रमाणे आपल्याला मेडल मिळाले होते. आणि त्यामध्ये टेबल टेनिसमध्ये आपल्याला कोणतेही पदक भेटलं नव्हतं. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. मृत्यूवर विजय मिळवणारा. तर आता ह्या शब्दाबद्दल एक म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथे सांगायचा आहे. तर जो कधीही न हारतो त्याला आपण काय म्हणतो? अजिंक्य म्हणतो. म्हणजे ज्याचा कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू. आणि जे अशक्य असतं त्याला आपण असंभव म्हणतो. पण मृत्यूवर विजय मिळवणारा त्याला आपण काय म्हणतो? मृत्युंजय म्हणतो. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 45. तर काय दिलेलं आहे ते? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते कोणतं आहे? तर ते म्हैसमाळ हे आहे. आणि चिखलदरा जर विचारलं तर ते कुठं आहे? तर ते अमरावती जिल्ह्यात आहे. हे देखील लक्षात ठेवा. पण इथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विचारले होतं म्हणून म्हैसमाळ हे याचं योग्य ॲन्सर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील मिळवू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही?
पोलिसांचा त्याशी काही संबंध नसतो. तर 1 नंबरला काय दिले, ACB म्हणजे काय, अँटी करप्शन ब्युरो, म्हणजे ACB जे आहे तर ते पोलिसाशी संबंधित आहे याचा, हे तर योग्य आहे. दुसरं काय दिले, CID म्हणजे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, मग हे याचा देखील पोलिसांशी संबंध असतो. त्याप्रमाणे SID याला काय म्हणतो आपण, स्पेशल, तर SIDचा अर्थ काय होतो, स्टेट येतो, स्टेट इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, मग SIDचा अर्थ होतो. आणि हे CID केंद्राचं झालं. म्हणजे हे तिन्ही जे आहे तर ते पोलिसाशी संबंध आहेत, ACB, CID आणि SID. पण ED जे आहे तर ते महसुलाचे रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी संबंधित आहे, म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टर म्हणतो त्याला आपण. EDची चौकशी वगैरे तुम्ही शब्द ऐकले असतील तर ते महसूल किंवा आयकर विभागाशी संबंधित आहे. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे, पोलीस संघटनेशी संबंधित नसलेलं काय आहे तर ते ED आहे. ऑप्शन D जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. समजा कारला 8 चाके आहेत. कारला किती चाके असतात, 4, पण दिलेत किती, 8, म्हणजे डबल केलेत. आणि रिक्षाला 6 चाके आहेत. तर रिक्षाला 3 चाके असतात, त्याच्या डबल केलं तर किती, 6, म्हणजे रिक्षाही 6 चाके दिलेत. तर मोटरसायकलला किती चाके असतील, मोटरसायकलला किती चाके असतात, 2, याची दुप्पट केल्यावर किती होणार आहे, 4 येणार आहे. म्हणजे सगळ्यांची दुप्पट केलेली आहे. म्हणजे आता मोटरसायकलला किती चाके असतील, म्हणजे ह्यांनी जे दिले ते सत्य मानायचं, तर त्यांच्यानुसार काय असेल तर 4 जे आहे तर ते मोटरसायकलला चाके असतील. म्हणून ऑप्शन B जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. 40 सेंटीमीटर लांबीचा एक प्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील. म्हणजे एक तुकडा कितीचा आहे, 40 सेंटीमीटरचा आहे. तर आपल्याला 12 मीटर लांब जी दोरी आहे तर त्याचे किती तुकडे होईल. म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल, 12 मीटरला 40 सेंटीमीटरनं भागावं लागेल, म्हणजे एकूण किती तुकडे मिळतील ते आपल्याला मिळून जाईल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे. 1 मीटर बरोबर काय असतं, 100 सेंटीमीटर, हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. तर आपल्याला किती दिले, 12 मीटर दिले. मग हे आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 100ने गुणावं लागेल. म्हणजे 12 गुणिले 100 म्हणजे किती, 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर झालं आहे. तर आता 40 सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा आहे. एकूण तुकडे काय असणार आहे, तर ह्या 1200 एकूण लांबीला आपल्याला 40 सेंटीमीटरनं भागावं लागेल. म्हणजे 1200 भागिले 40 केलं तर शून्याला शून्य गेले, 4 एकी 4, 4 त्रिकोण 12, 4 शून्य 0, काय आलं 30. म्हणजे 40 सेंटीमीटर लांबीचे 12 मीटरमध्ये 30 तुकडे होतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन D मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर 12 सेंटीमीटर लांबीचा एक प्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे एकूण 30 तुकडे होतील. पुढील प्रश्न क्रमांक 49 काय दिलेला आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर महाराष्ट्राला एकूण कितीचा, म्हणजे तर 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. व सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे, तर रत्नागिरी या जिल्ह्याला लागलेला आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. जे ऑप्शन B जे आहे ते आपलं आन्सर असेल. महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. तर मित्रांनो, आजच्या या आपल्या पार्ट 2 म्हणजे भाग 2 मधील हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 50. तर काय दिलेला आहे, तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. तर तुला शिकवावे म्हणून मी आलेलो आहे, म्हणजे म्हणून हे 2 वाक्य जोडलेले आहेत. म्हणजे म्हणून हे काय असणार आहे, तर ते वाक्यातील काय असणार आहे, उभयान्वयी अव्यय असणार आहे. म्हणून ऑप्शन B जे आहे ते आपलं आन्सर असेल. तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो, म्हणजे ऑप्शन B मध्ये म्हणून जे दिले तर ते यातलं उभयान्वयी अव्यय असेल. तर मित्रांनो, हा होता आपला पोलीस भरतीचा जो पुणेचा गट क्रमांक 2चा पेपर आहे. तर त्याचा पार्ट 2 आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा पार्ट 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत. तो देखील भाग तुम्ही पाहून घ्या. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.